जय महाराष्ट्र शेतकरी बंधूंनो. काय बा, शेती करताना केलीच पाहिजे, कारण वावर आहे तर पावर आहे. पण केव्हा? जेव्हा शेतीचं व्यवस्थित नियोजन असेल तेव्हाच. मी गजानन पोटे आपणा सर्वांचं स्वागत करतो IMP ॲग्रीटेक या यूट्यूब चॅनलमध्ये. जर आपण या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत अन्न प्रक्रिया उद्योगासाठी शासनाच्या योजना. शासनातर्फे विविध योजना राबवण्यात येतात, परंतु यापैकी आपण प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना PMFME या योजनेविषयी माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. या योजनेविषयी ठळकपणे बोलायचं झालं तर अनुदान मर्यादा 35% व जास्तीत जास्त रुपये 3 कोटीपर्यंत अनुदान मिळतं. ही योजना अन्न प्रक्रिया क्षेत्रात काम करणाऱ्या उद्योजकांसाठी राबवली जाते. महाराष्ट्रात अन्न प्रक्रिया क्षेत्राचे राज्याच्या GDP मध्ये 2.4% योगदान आहे. या क्षेत्रात रोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. या क्षेत्रात काम करणाऱ्यासाठी मोठ्या प्रमाणात उद्योजकांना स्कोप आहे. भाजीपाला प्रोसेसिंग जसे शेवगा, टोमॅटो, कांदे, लसूण, गाजर, पालक, मेथी, सांबार इत्यादी भाजीपाल्याची प्रोसेसिंग करणे, फळे प्रोसेसिंग जसे केळी, संत्रा, मोसंबी, पेरू, जांभूळ, पपई इत्यादी फळांची प्रोसेसिंग करणे, तसेच दुग्धजन्य पदार्थाची प्रोसेसिंग करणे. या क्षेत्राच्या वाढीला चालना देण्यासाठी राज्य व केंद्र शासनामार्फत विविध योजना राबवण्यात येतात. या पैकी प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजना ही एक योजना आहे. प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना PMFME ही योजना भारत सरकारच्या अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाद्वारा MOFPI संपूर्ण देशभरात राबवली जात आहे. महाराष्ट्र राज्यात या योजनेची अंमलबजावणी व संनियंत्रण याबाबतची जबाबदारी कृषी विभाग, महाराष्ट्र शासन यांच्याकडे आहे. आता मित्रांनो, पाहूया आपण या योजनेचे उद्दिष्ट. काय काय उद्दिष्ट आहे या योजनेची. नवीन तसेच सध्या कार्यरत असलेल्या सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योजकांना औपचारिकरण करणे, नवीन तसेच कार्यरत सूक्ष्म अन्न प्रक्रिया प्रकल्पाचे विस्तारीकरण, आधुनिकीकरण, स्तरवृद्धी करण्यासाठी मदत करणे, एक जिल्हा एक उत्पादक म्हणजे ODOP आधारित उद्योगास प्रोत्साहन देणे, बेरोजगार, नवयुवक, महिला, शेतकरी, वैयक्तिक उद्योजक, स्वयंसहाय्यता समूह, शेतकरी उत्पादक संस्था, कंपनी, सहकार संस्था, भागीदारी संस्था यांना संधी उपलब्ध करून देणे. योजनेत समाविष्ट उद्योजक लाभार्थ्यांना व्यावसायिक व तांत्रिक बाबतीत प्रशिक्षण देणे, अन्न प्रक्रिया क्षेत्रातील उद्योग व प्रशिक्षण संस्थांचे बळकटीकरण करणे, उत्पादनाचे ब्रँडिंग व विपणन अधिक बळकटपणे करून त्यांना संघटित अशा पुरवठा साखळीशी जोडणे, सामायिक सेवा जसे सामायिक प्रक्रिया सुविधा, प्रयोगशाळा, साठवणूक, पॅकेजिंग, विपणन तसेच उद्योजकांना वाढीसाठी सर्व सेवांचा सूक्ष्म उद्योगांना लाभ मिळवून देणे. कोणते घटक इन्व्हॉल्व आहे व अनुदान किती आहे. वैयक्तिक व गट लाभार्थी. यामध्ये पात्र लाभार्थी जसे बेरोजगार नवयुवक, महिला, शेतकरी, वैयक्तिक उद्योजक, स्वयंसहायता समूह, शेतकरी उत्पादक संस्था, कंपनी, सहकारी संस्था, भागीदार तसेच भागीदारी संस्था. या गटासाठी अनुदान मर्यादा आहे मंजूर प्रकल्प किमतीच्या 35% व जास्तीत जास्त 10 लाख रुपयापर्यंत तुम्हाला अनुदान या वैयक्तिक गटामध्ये मिळू शकतं. सेकंड आहे सामायिक पायाभूत सुविधा. सामायिक पायाभूत सुविधामध्ये पात्र लाभार्थी म्हणजे स्वयंसहाय्यता समूह, शेतकरी उत्पादक संस्था, कंपनी, सहकारी संस्था तसेच शासकीय संस्था यांचा यात सहभाग होतो. मंजूर प्रकल्प किमतीच्या 35% व जास्तीत जास्त 3 कोटीपर्यंत अनुदान या गटामध्ये मिळू शकतं. बीज भांडवल. पात्र लाभार्थी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवोन्नती अभियान MSRLM व राज्य शहरी उपजीविका अभियान SULM या संस्थांशी
संलग्नित स्वयंसहाय्यता समूहातील सदस्य. याची अनुदान मर्यादा आहे प्रति स्वयंसहाय्यता समूहास जास्तीत जास्त 4 लाख व प्रति सदस्यात 40,000 रुपये अनुदान मिळतं. 4. मार्केटिंग व ब्रँडिंग. मार्केटिंग व ब्रँडिंगसाठी स्वयंसहाय्यता समूह, शेतकरी, उत्पादक संस्था, कंपनी, सहकार संस्था तसेच शासकीय संस्था. अनुदान मर्यादा मंजूर प्रकल्प किमतीच्या 50% खर्चाची पूर्तता. ब्रँडिंगसाठी जो काही तुम्ही प्रकल्प सादर कराल तो जर मंजूर झाला तर त्याच्या 50% पर्यंत तुम्हाला अनुदान या गटात मिळतं. प्रशिक्षण व पात्र लाभार्थी. जिल्हास्तरीय समितीकडून शिफारस प्राप्त लाभार्थी तसेच बीज भांडवल प्राप्त स्वयंसहाय्यता समूह व त्यातील सदस्य हे सर्व प्रशिक्षणासाठी पात्र लाभार्थी राहतात. अर्ज कुठे करायचा? या योजनेविषयी अधिक माहितीसाठी मित्रांनो तुम्हाला जे खालील संकेतस्थळ दिलेलं आहे या संकेतस्थळावरती तुम्ही जाऊन अधिक माहिती घेऊ शकता. तसेच तुमच्या नजीकच्या कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा. तुम्हाला जर या संकेतस्थळावर भेट द्यायची असेल आणि या योजनेचा लाभ घेण्यासाठी व अधिक माहितीसाठी आपण या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जे लिंक दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही या संकेतस्थळावर जाऊ शकता. असे शेती संबंधित व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा व बाजूला दिलेल्या आयकॉन बेलवर क्लिक करा व तुमच्या मित्रांना शेअर करा आणि लाईक करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.